त्याची गाडी ठोकली वाटतं भाऊने. काय राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आपल्या या नाशिक टू कन्याकुमारीच्या सिरीज मध्ये. आणि मंडळी, हा आहे आपला आजचा जवळपास 5वा दिवस. आपण निघालो होतो उटीवरनं मंडळी काल, आणि आता आपण निघालो आहोत मुन्नारच्या दिशेने. आपण थोडं रिटर्न चाललेलो आहे, त्याच्या मागे कारण आहे ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. रिटर्न म्हणजे सिटीमध्ये चाललंय. काल मुन्नारमध्ये चाललो होतो. मागचे ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला हे समजलं असेल की तुमच्या रावडी मंडळीची जी ही आपली तुमच्या डायरेक्टर करायची आपाचे 310RR आहे, तिची लाईट बंद पडली होती आणि आपल्याला पुढे मुन्नारच्या दिशेने जाताना जायचं होतं जंगलातनं. आणि जंगलातमध्ये प्रॉब्लेम हा होता की रात्रीचा लाईट नसणं हे खूप मोठी रिस्क होती. त्यामुळे आपण ही नवीन, इथं तुम्हाला दिसत असेल ह्या नवीन लाईट्स आपण बसून घेतल्या आहे. जुगाडी काम कर दिया है आपण ने. और प्रॉब्लेम तो आपण काहीसा सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे. कालचा ब्लॉग तुम्ही नक्की जाऊन बघा. किती धावपळ आणि काय काय गोष्टी, किती ट्रॅजेडीवरती ट्रॅजेड्या झाल्या होत्या. फार कसं तरी करून आपण ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे. आणि आज आपण निघालेलो आहोत मुन्नारच्या दिशेने. फायनली आपण केरळमध्ये एंट्री मारणार आहोत मंडळी. आणि जवळपास आजचा आपला असणार आहे 91, आणि पुढे आपली टेकडीवरती बुकिंग आहे. मुन्नारवरनं टेकडीकडे जाणार आहोत आपण. तिथेही आपली बुकिंग आहे. तिथं पोचायचं आहे. टेकडीचा आय थिंक मी डिस्टन्स काढलं नाही, बघितलं नव्हतं, पण इथून जवळपास 91 किलोमीटर्स आहे. 2-2.5 तास लागू शकतं आपल्याला जायला. पुढून टेकडी किती किलोमीटर आहे ते बघावं लागणार आहेच. 2 बायकर्स एकमेकाला बघताना पप्पा करून जाऊया देवीचा. काय काय रे? ओके, याला इकडं सेचप टाकून देतो. ओके, नाही निघणार ना तिकडे ओढून अजून एकदा घालू. बरं झालं काम हे राहतं पाठीमागे माणूस असला तर हे कोऑर्डिनेशन होतं आपलं, नाही तर विषय गंभीर होऊन जातो. चल, आता आपल्याला पटापट पळायला लागेल कारण कार्यकर्ते गेले पुढे निघून. चला मंडळी, मस्त मी म्हणत होतो निसर्ग, तुम्हाला तसं तुम्ही बघितलंच असेल. रोड एकदम मस्त होता, दोन्ही बाजूंनी झाडं, आणि ते दाखवण्याचे प्रयत्न पाठीमागं विसरून गेलो, ते निघून गेलो, उडून गेलो होतं. कार्यकर्ते थांबले होते आपल्यासाठी पुढे. आपण मागे राहून गेलो होतो त्याच्यामुळे ते थांबले होते आपल्यासाठी. आणि मंडळी ह्या साईडला निसर्ग बघा, खतरनाक आहे, भारी भारी. आता पुढे जाऊन तर अजून अल्टिमेट गोष्टी पाहायला मिळतील आपल्याला. तर मग तुम्ही आपल्या असं ब्लॉगमध्ये बनून राहा आणि असं नारळांचा झाडांचा आनंद घ्या आणि प्रयत्न करा तुम्ही पण कधी इथं असंच बाईक राईड करत येता. इशाल करत इशाव. मस्त आहे, छोटासा रोड मधून आणि दुतर्फा मस्त झाडी, जबरदस्त. आणि इकडे पण आपल्याला वाईल्ड ॲनिमल्स पाहायला मिळू शकतात. इथं आय थिंक चेक पोस्ट आहे.
चेकिंग करून आणि मग आय थिंक हे पाठवता असं काही असू शकतं. मोठी रांग लागली बाई, जरा जास्तच मोठी रांग. चेकपोस्ट आहे वाटतं. तमिळनाडू संपलेलं आहे मंडळी आता, आणि इथून आपलं केरळ सुरू होणार आहे. मंडळी फायनली आता आपण केरळमध्ये एंट्री मारलेली आहे. चेक पॉइंट मध्ये जास्त वेळ आपला गेला नाहीये, कारण हे जे भाई आपले अल्टिमेट माणूस मोठा जुगाड भाऊंचा, त्यामुळे पटकन आपण गेलेलो आहोत निघून. आता आपण जंगलात ऍक्च्युली इथं जंगल आहे, त्यामुळे एंट्री करून घ्यावं लागते तुम्हाला. आणि वाईल्ड लाईफची गोष्ट आहे, आणि मेन म्हणजे केरळ सुरू होतो ते महत्वाचं आहे, त्यामुळे ते चेकिंग करूनच घेतात. आय थिंक साप पकडून आणले, साप पकडलेले आणि ते सोडताय जंगलामध्ये. बघा मंडळी, पावसाळ्यात तर अतिशय जबरदस्त मजा येत असेल इथं. सिंगल रोड आहे, निसर्ग अल्टिमेट आहे मंडळी. अजून तर सुरुवात व्हायची आहे पुढे जाऊन. मेन मुन्नारला पोहोचल्यानंतर तिथं अजून वेगळा नजारा पाहायला मिळणार आपल्याला. मुन्नार 68 किलोमीटर आहे अजून. अल्टिमेट निसर्ग मंडळी, चारी बाजून जबरदस्त निसर्ग आहे. अलाउड नाही इथं उभं राहणं, मग तरी कसं काय उभं राहत आहे काही काही. अरे चाल ना जोऱ्यात. समोर मंडळी डोंगर बघा किती सुंदर दिसतोय, पूर्ण झाडांनी बहरलेला. रस्ता एकदम छोटा आहे मंडळी, एकदम छान, आणि त्यात घाट आहे, पण रस्ता चांगला आहे. छोटा आहे पण चांगला आहे. बघितलं मंडळी घाट कसा आहे. आता घाटवर चढून जायचंय परत एकदा. आता आपल्याला घाट सेक्शन सुरू झालेला आहे, वरती चढणं. आता परत एकदा टेस्टिंग होणार आहे आपल्या गाड्यांची. इथे मोठी ट्रक आलेली आहे. बेकार परिस्थिती होती, बरोबर आहे. ट्रक आली तर तिचे लागणारच. बेकार खेळ आहे मंडळी. अवघड बी तिकडं तेवढाच आहे चालवणं गाडी. बाईक तरी ठीक आहे, आपण काढून घेते ती, पण 4 व्हीलर नो ऑप्शन. गाड़ी गाड़ी चलानी पड़ती है, असं काढून घ्यावं लागतं. खतरनाक यार निसर्ग. ओय जबरदस्त जबरदस्त यार. आता गिरगर्धन घाट लागलेला आहे, जिकडं तिकडं नुसता घाटच घाट आहे. मागापासून नुसता फिरतोय आम्ही गोल 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 गोल. गिरगर्धन घाट. आता अशी जोरात स्टेरिंग फिरवायचे ना, अशी जोरात. यो घूम के मैं जाएगा ऐसा घूम के, और ऐसा फिराया मेरे को, ऐसा फिराई मैंने स्टेरिंग, ऐसे फिराई मैंने स्टेरिंग.
गर 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 गिर 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 असाच खेळ झालेला आहे गिरकर्दन घाटचा. उधरीच मैंने ब्रेक लगाया. हा खट्टा मिट्टा किती जणांनी बघितलाय नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे Body's on time, body's on time, made it, made it. चला मंडळी, हा गिरगर्दन घाट जेव्हा संपेल तेव्हा भेटूया. मुन्नार अजून जवळपास 50-60 किलोमीटर आहे. अटकले मंडळी ट्रॅफिक. बघा मंडळी, निसर्ग जबरदस्त असा निसर्ग. ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला कुठं चाल रे. त्याची गाडी ठोकली वाटतं भाऊने. डॅश करून गेला वाटतं त्याला. चेंबून गेले. चेंबलं. बिचाऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय. तोडून फोडून गेलाय गाडी. ट्रक बसवाल्याने टच करून गेला वाटतं बसवाला. ओय सुपर आनंद मंडळी. मुन्नार पर्यंत मला वाटतं मुन्नारच्या आधीच हा एक सेपरेट ब्लॉक तयार होईल असं वाटतंय. Incident, incidents. There are a lot of incidents in the life and life. जबरदस्त बनवली आहे मंडळी. थार रॉक्स मस्त बनवली होती बाईने. सोनू भाऊ आनंद घेताना आपले अथक प्रयत्नांमुळे त्यांच्याच या कार्यक्रमामध्ये, या बाईक रायडिंगच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे अथक प्रयत्न आणि आतापर्यंत ते खूप मजेशीर अशा पद्धतीने ते आलेले आहे. ब्रेकवर मी काय हात ठेवलेला नव्हता, कंट्रोल केलाय मी. होय, थंड हवा सुरू झाली आता. गरम होत होतं बाई, थोडा हात ठेवायला लागेल. अल्टिमेट आहे अल्टिमेट. सुपर खतरनाक सीन आहे मंडळी. त्याच्यासाठी सगळे थांबलेले. सुपर फोटो तगडे देवर काय किती क्लिअर आहे. आणखी तुला जंगल धारायचं ना, असं जंगल पाहिजे बाय. Catch your breath. Take a minute, pass your test. Take it easy, take a step. मंडळी, हे सुंदर अशा या धबधब्याला बाय बाय करू. निसर्गाच्या मनमोहक रूपातून आता आपल्याला पुढे निघायचंय. ओके, असं आहे का? ठीक आहे, चला असं करूया जसं एजे बाई म्हटलं तसं. असतो राईड मध्ये हम्म? अशा प्रकारे मूड चेंज होत असतो, बाउंड्री चेंज होत असते. ओके, बाउंड्री चेंज झाली म्हणून मूड चेंज झालाय का? असं. ट्रॅव्हलचं मजा आहे. ओके, चलो मंडळी, आता निघूया. इथून गाडी घातली आम्ही, पण इथं विषय असा आहे, गाडी उचलणं अवघड आहे. ओय, मिनी ऑफ रोडिंग खेळ. चलो, पुन्हा एकदा रोडला लागलेलो आहे. आणि मंडळी, पुन्हा एकदा तोच डायलॉग, मुन्नारला गेल्यावर भेटतो. आणि ते कितपत शक्य होईल हे मला माहित नाही, कारण अजून रस्त्यात किती सुंदर अशा गोष्टी पाहायला मिळणार आहे.
मी सांगतोय तुम्हाला की हा एकच वेगळा ब्लॉक तयार होणार आहे. इथून अजून थोडा अजून क्लिअर दिसत होतं पण ठीक आहे. शॉप आलेले आहे कार्यकर्ते. चला तर मग मंडळी, जर काही असं सुंदर काही पाहायला नाही भेटलं तर भेटूया मग मुन्नारमध्ये पुन्हा एकदा स्वर्गरूपी रस्त्याचा अनुभव घ्यायला. Take a seat and be my guest. तुम्हाला म्हटलं ना मंडळी, मला नाही वाटत मुन्नार पर्यंत पोहोचायच्या आधी व्लॉग एंड होईल. सुपर बघा मंडळी, जबरदस्त असा निसर्ग. आता जंगलात, प्रॉपर जंगलात एंट्री मारलेली आहे आणि जंगलांना इथं फेन्सिंग करून ठेवलेली आहे जेणेकरून जंगली प्राणी इकडं येणार नाही या साईडला किंवा त्या साईडला जाणार नाही. सुपर 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 मजा आली एंट्री मारताना. थंड वाटतं, वातावरण एकदम थंड आहे. हा काय मला जाऊ दे, काय मला जाऊ दे. अल्टिमेट गेम मोड मला ना असं ठिकाणी आलं का असं वाटतं गेम, जुन्या गेम्स राहायचे ना त्यांच्यामध्ये असंच नेचर दाखवायचे ते NFS वगैरे. तर असं वाटतं NFS वगैरे चालू झालेलं आहे गेम. त्या गेम मध्ये घुसलोय मी आणि ते ऍक्च्युअली दिसतंय. जबरदस्त वाटतं ते मंडळी. आणि समोर आपल्याला दिसते मोठ्या टायरांची गाडी. एजे भाऊंचं स्वप्न, मोठ्या टायरांची गाडी. घाट सुरू झालेला आहे. घाट स्वतः monkeys is there. See all they are eating. monkey आहे, त्यांना काय ते फॅन्सिंग चढून वरती येते. चला मंडळी, मुन्नारला भेटू आता. जवळपास 30 किलोमीटर बाकी आहे मुन्नार अजून. 30 किलोमीटर मध्ये भेटतं. कदाचित 11, 11:30, पावणे 12च्या आत पोहोचून जाऊ आपण. पण हे घाट आहे ना, घाटमुळे जास्त आपल्याला स्पीड नाही वाढत आहे त्यामुळे. ओ जबरदस्त निसर्ग, अल्टिमेट. भाईने गाडी मस्त बनवली पण हा, जबरदस्त गाडी बनवली. सुपर गाडी, मस्त मजा आली गाडी बघून. पण डायरेक्ट अशी खतरनाक गाडी वाटते. पण ऍक्च्युली आहे ती बलेनो. ना त्यांनी फुल अल्टिमेट अपग्रेडेशन केलेलं आहे. मोठे टायर, खाली फेंडर, वरती स्पॉइलर एकदम जबरदस्त आणि मोठे टायर. हा गाडी एकदम सुपर बनवून टाकली त्यांनी. आता आपण तिला बाय बाय करूया, कारण नाही तर आपल्या मंडळी मागे पुढे निघून जातील जास्त. कॅमेरा बंदच करायची इच्छा होत नाही मंडळी, एवढा सुंदर निसर्ग कंटिन्यू आहे.